माझ्या पत्रावर मंत्री महोदयांनी जालना जळगाव रेल्वे मार्ग मंजूर केले। मी खासदार झाल्यावर त्यांनी म्हणावं का मी आणली। खासदार कल्याणराव काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केली टीका। भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई। जालना जळगाव रेल्वे मार्ग मंजूर झाला असून जालना जळगाव रेल्वे मार्ग माझ्या पत्रावर मंत्री महोदयाने मंजूर केला असल्याचा दावा काँग्रेसचे खासदार कल्याणराव काळे यांनी आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता गांधी चमन इथं केलाय। त्यापूर्वी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पत्रकार परिषद घेत असताना जालना जळगाव रेल्वे मार्ग मंजूर करून आणली असल्याचा दावा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता। जालना जळगाव रेल्वे मार्गावर काँग्रेस आणि भाजप यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। मी खासदार झाल्यानंतर त्यांनी म्हणावं का मी जालना जळगाव रेल्वे मंजूर करून आणली। कुणी काय करावं हे काँग्रेसला देणं घेणं नसल्याचं खासदार कल्याणराव काळे यांनी सांगितलंय। विषय असा होता तुम्ही केंद्रातून निधी आणला तर तुम्हाला पुढच्या वेळेस पुन्हा रावसाहेब दानवे तुम्हाला विजय करणार आहे। एक निधी आणला तर तुम्हाला विजय करणार रावसाहेब दानवे। केंद्रातून निधी आणण्यासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिलंय, आपण आणू। आणि नाना पटोले म्हणले की जालना जळगाव हे आमचे खासदार साहेब कल्याणराव काळे यांनी मंजूर करून आणलेलं आहे। मात्र आता याच्यावर आपली काय प्रतिक्रिया? लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्या सरकारला जे सरकार आहे त्यांना आपण आपल्या जालना जिल्ह्याच्या रेल्वेची मागणी केली, त्याचबरोबर संभाजीनगर जिल्ह्याच्याही रेल्वेची मागणी केली। ते तसे पत्रही माझ्याकडे आहे आणि त्या मंत्री महोदयांनी मला सांगितलं की साहेब आम्ही लवकरात लवकर ही रेल्वे मंजूर करू। आणि आपलं पत्र दिल्यानंतर महिना दीड महिन्याच्या आत त्यांनी रेल्वे डिक्लेअर केली। आणि आता एकदा ती खासदार झाल्यानंतर त्यांनी म्हणावं का मी आणली हे योग्य नाही ना। त्यांच्या बॅनर माणूस 25 वर्ष राहतो, त्यांनी हे म्या केलं म्हणणं योग्य नाही, किंवा मी केलं काय कारण नाही ना। त्यांच्याकडून बॅनरबाजी होती की दानवे साहेबांना आणलं म्हणून। कोणी काय करावं याच्याशी काँग्रेसवाल्याला काही देणं घेणं नाही। त्यांनी काही बॅनर लावावे आणि आणखीन काही लावावे। जनता जनार्दनाने मला एकदा लोकसभेवर पाठवलं, ते पाठवलं। रामगिरी महाराजांनी